ओम श्री सिद्धभैरव नमः. बघा, आज भगवंत प्रत्येकाच्या हृदयात आहे, आईबापात आहे, निसर्गात आहे, प्राणीमात्रात आहे. आणि काही लोक काय करतात, एकमेकाला टोमणे मारतात. टोमणे मारणारा माणूस जो असतो ना, तो काय करतो, स्वतःला काहीतरी समजतो, जग येडे आहे आणि तो स्वतः शहाणा आहे. पण तिच्या लक्षात नाही का आपल्याला स्वतःला आपण शहाणं समजतो, तो त्याला लोक काय करतात, मूर्ख समजतात. आणि टोमल्या मारल्यामुळं त्या माणसाचा आत्मा दुखावला जातो. आत्मा दुखावल्यामुळं ते जो टोमणे मारणार आहे ना, त्याची किंमत कमी होती. म्हणून कोणाला टोमणे मारू नका. त्याचे जे गुन्हा होत असेल तर त्याला गोड बोलून त्याला समज द्या, गोड बोलून समज द्या, त्याचा गैरसमज दूर करा. आणि टोमणे मारून स्वतःला मोठेपणा समजू नका. तुमचा स्वतःच हलके व्हाल. आणि तुमच्या पदरात काय आहे, पाप. दुसऱ्याचा आत्मा जो दुखावला जातो त्यात काय म्हणतो, पाप. दुसऱ्याला स्वतःला आनंद होतो, फक्त टोमणे मारणारा स्वतःला आनंद होतो आणि दुसऱ्याला दुःख होतं, तर एक नंबरचं पाप आहे. म्हणून कृपा करून टोमणे मारू नका. त्याला गोड बोलून समजा. भगवंत हृदयात आहे, आपल्या हृदयात आहे, त्याच्या हृदयात आहे, आईबापात आहे, निसर्गात आहे, प्राणीमात्रात आहे. अंधबाबांच्या अंधश्रद्धेच्या नादी लागू नका. आणि देव गेले विसरूनी खऱ्या देवाला विसरून गेले. आता परत खऱ्या देवाकडे या. अशा बुवा बाबाकडं अंधश्रद्धेकडे जाऊ नका. आणि निसर्ग झाडे लावा, झाडे जगवा. बघा, आता तुकाराम मुंडेनी आज ग्रॅज्युएट येतो आणि त्यांनी काय केलं, ही जी जुनी पद्धत आहे ही बंद केली. आई जित्यापणी नाही दिले अन्न आणि मेल्यावर काय पिंडदान. या ब्राह्मण लोकांनी हे पिंडदान करायची पद्धत केली आणि त्यांचे फोटो भरले. लग्नविधी ज्या काही अशा अनेक अंधश्रद्धा आहे, सत्यनारायणाची पूजा, संतोषी माता, अनेक ठिकाणी लोक नांदून ठेवले. आणि हे केल्यानं तुमचा फायदा होईल, तुम्ही मोठे व्हाल, श्रीमंत व्हाल. म्हणून अशा अंधश्रद्धेच्या नादी लागू नका. कष्ट करा, काम करा, अनेक व्यवसाय करा. एक व्यवसायाच्या भरोश्यावर राहू नका. बघा, असे 300 उद्योग असे एक पुस्तक आहे, 300 उद्योगाचं पुस्तक आहे. ते पुस्तक घ्या आणि घरगुती व्यवसाय करा, जोडधंदे करा, व्यवसाय करा. एक व्यवसायामध्ये मिळलं नाही दुसऱ्या व्यवसायात मिळत. आणि अशा अंधबाबांना, अशा अंगारे दुपाऱ्यांनी तुम्हाला सुख मिळणार आहे. जीवनात सुख येतच राहणार आहे, दुःख येणार आहे. सुख दुःख समेकृत्वा तथा लाभ उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हा काही कधी बंद झाला नाही. जीवनातून सुख देवापाशी नाही, सुखाचे ग थोडे आणून देईल आपल्या हाती, तुकाराम महाराजांनी सांगितले. पण आपल्याला तुकारामचा गाथा वाचायला, गीता वाचायला वेळ नाही. म्हणून गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. भगवंताचं चिंतन करा, कष्ट करा, काम करा, बाबाचे नादू नका. खरा देव आपल्या घरात आहे. देव कोणी, आईवडील आहे, निसर्ग आहे. म्हणून निसर्ग जोपासा, झाडं लावा, झाडं जगा. आणि हे जर पटलं असेल तर ते करा. जय भैरवनाथ.